आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. सिंहगडावर सूर्यास्त पाहण्यासाठी गेलेल्या एका पर्यटकाचा पाय घसरून तो सुमारे 150 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे. हवेली पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाच्या तत्परतेमुळे पर्यटकाचा जीव वाचवण्यात यश आलं. योगेश मोहन शितोळे, वय 35, राहणार शिरूर, असे जखमी पर्यटकाचं नाव आहे. ते मंगळवारी सकाळी सिंहगड फिरण्यासाठी आले होते. दुपारी 4:30 ते 5च्या सुमारास ते पश्चिमेकडील हवा पॉइंट परिसरात सूर्यास्ताचे छायाचित्र घेण्यासाठी गेले होते. यावेळी गवतावरून पाय घसरल्याने ते सुमारे 150 ते 170 फूट खोल दरीत कोसळले. दरीत पडल्यामुळे काही वेळातच त्यांची शुद्ध हरपली. सायंकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी तत्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून आपण दरीत पडल्याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्यातील कर्मचारी अनिकेत काळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हवेली आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाशी संपर्क साधला. त्यानंतर बचाव पथक आणि हवेली पोलिसांचे कर्मचारी तातडीने सिंहगडावर दाखल झाले. बचाव पथकाने अंधारात आणि कठीण परिस्थितीत सुमारे 150 ते 170 फूट खोल दरीत उतरून योगेश शितोळे यांना सुरक्षितरित्या वर आणले आणि त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.